नमस्कार. आज मी तुम्हाला खानदेशातील अजून एक वेगळा प्रकार दाखवते. चिखल्या म्हणतात त्यांना. तुरीच्या डाळीच्या वरणामध्ये पीठ भिजवून त्याचे आपल्याला पाहिजे तशा आकारात तुकडे करून ते शिजवतात. त्याला चिखल्या असे म्हणतात. काही ठिकाणी नुसतं हळद मीठ टाकून फिक्या बनवल्या जातात, त्या तिखट न टाकता. तर आपण आता फोडणीचे बनवणार आहोत. ते डाळीला फोडणी देऊन त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता आपण साहित्य बघून घेऊ. हे तुरीची डाळ आहे. ते हळद आणि मीठ टाकून मी शिजून घेतली आधी. आणि हे त्या डाळीला फोडणीसाठी साहित्य. हे तेल घेतलं आहे, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, हळद, हिंग आणि हा कोथिंबीर आहे. आणि ही कसुरी मेथी घेतली मी, त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही ताजी मेथी किंवा पालक टाकून करू शकता, किंवा मग फळभाजी असलं भोपळा, कोहळा वगैरे अशा भाज्या टाकून सुद्धा तुम्ही फोडणीमध्ये त्याची चव वाढवू शकता भाज्या टाकून. तर आपण हे डाळीचं साहित्य बघितलं आहे फोडणीसाठी. तर आता आपण वरणामध्ये चिखल्या करण्यासाठी जे पीठ भिजवून त्याचे तुकडे करून टाकणार आहोत त्याचं साहित्य बघू. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, थोडंसं जाडसर घ्यायचं आहे. ते 2 वाट्या घेतलं आहे मी 4-5 व्यक्तींसाठी. तुम्ही पाहिजे तसं तुमच्या घरी तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही. हे तेल घेतलं आहे मोहन घेण्यासाठी. मीठ टाकणार चवीपुरतं. आणि त्यामध्ये ओवा, हिंग आणि जिरे हे आपण थोडंसं तेलामध्ये टाकून ते पिठामध्ये मोहन घेणार आहोत. आणि पाणी भिजवण्यासाठी लागेल तेवढं. हे बघा, हे तेल मोहनसाठी टाकून घेतलेलं आहे मी. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. हे बघा, या तेलामध्ये मी जिरे, हिंग आणि ओवा टाकलेला आहे. ते तेल आता मी ह्या पिठामध्ये घेणार आहे मोहन. हे बघा, आपलं मोहन हे घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे. ते मी आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घट्ट गोळा करून घेऊ आपण. हे आधी सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं पीठ तयार झालेलं आहे, गोळा मळून झालेला आहे. आता आपण हे बाजूला ठेवू आणि आपली जी डाळ आहे वरण ते फोडणीसाठी घेऊ. आपण आता वरणाला फोडणी देऊन घेऊ. तुम्ही कढाईत कुकरमध्ये कशातही करू शकता. तेल टाकू आहे. हिंग, मोहरी तडतडू देऊ आपण. आपली मोहरी तडतडते, त्यामध्ये आता लसूण टाकू आपण. लसूण सुद्धा थोडासा त्याचा कलर बदलला की आपण त्यामध्ये दुसरं साहित्य टाकणार. हिरवी मिरची टाकणार. कढीपत्ता, नंतर टोमॅटो टाकणार. हळद टाकणार आहोत आपण. त्यामध्ये तयार केलेलं वरण टाकणार आहोत. ही कसुरी मेथी घेतली मी, ती सुद्धा टाकणार आहोत. मीठ टाकणार चवीपुरतं. आपण डाळ शिजताना थोडंसं टाकलं होतं आणि थोडंसं टाकलेलं आहे.
तर आपल्या डाळीला आता उकळी येईपर्यंत आपण जे पीठ मळलेलं आहे चिखल्या करण्यासाठी ते आता लाटून घेणार आहोत आपण आपल्याला पाहिजे तशा आकारात. हे आपण आपल्या चिखल्या तयार झाल्यानंतर त्यावर फोडणी टाकणार आहोत. त्याचं साहित्य घेतलेलं आहे मी. तूप घेतलेलं आहे, लसणाचे तुकडे घेतले लांब करून, थोडासा कढीपत्ता आणि लाल मिरची घेतली आहे. हे बघा आपण गोडा भिजवला तर त्यातला एक घेतलेला आहे मी गोडा. आता याची मी थोडी जाडसर पोळी लाटते आणि आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही त्याचे आकार बनवून डाळीमध्ये शिजवून घ्यायचे आहे ते. आणि आपले हे पिठाचं चिखल्या शिजण्यासाठी आपल्याला डाळीमध्ये थोडं पाणी शिल्लक टाकायचं आहे, जे याला शिजण्यासाठी सुद्धा लागेल, नाही तर आपली डाळ खूप घट्ट होईल नंतर थंड झाल्यानंतर. हे बघा ही जाडसर पोळी लाटून झाली माझी. तुम्ही पाहिजे तसे आकार करू शकता याचे, गोल, लांब किंवा शंकरपाळीसारखे, किंवा अशा एखाद्या बाटलीचे झाकण घेऊन असे गोल गोल छोटे छोटे टाकू शकता. असे लांब लांब आकार करून सुद्धा करू शकता तुम्ही. लहान मुलांना वेगवेगळ्या आकारात दिले तर त्यांना थोडंसं आकर्षण आणि खायला पण छान वाटतं. अशा आकारात असे शंकरपाळीसारखे थोडे मोठे मोठे तसे सुद्धा टाकू शकता तुम्ही, किंवा तुमच्याकडे डिझाईनचं कटर वगैरे असेल त्याने कापून टाका. पण कसंही तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता. आपल्या डाळीला सुद्धा आता उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण हे टाकणार आहोत शिजण्यासाठी. हे बघा आपल्या डाळीला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी ह्या आकारात वेगवेगळ्या कापून ठेवलेले आहेत त्या टाकते चिखोल्या. अशा प्रकारे आता सगळ्या लाटून यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे त्या. मग आपल्या चिखोल्या खाण्यासाठी तयार होणार आहे. हे बघा आपल्या चिखोल्या छान शिजलेले आहे मंद आचेवरती. त्यामध्ये आता ही कोथिंबीर टाकू आपण आणि ह्या चिखल्यांवर आपण आता वरतून फोडणी करणार आहोत. कढई टाकली, तूप टाकू आपण त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये लसण टाकणार आहोत. लसण चांगला थोडासा लाल होऊ द्यायचं आहे. गॅस बंद करणार आहोत आपण. लसण लाल झालेला आहे, त्यामध्ये हा कढीपत्ता आणि हे मिरचीचे तुकडे. गॅस बंद करून टाकायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये. ही आपली फोडणी तयार झालेली आहे चिखोल्यांवर घेण्यासाठी. हे बघा आपल्या चिखोल्या तयार झालेल्या आहे, त्यावर ही तयार केलेली फोडणी टाकणार आहोत आपण. तयार आहे आपली खानदेशी चिखोल्या.